नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महाडिस्कॉम म्हणजे MSCBच्या 3 कंपन्या आहेत, त्यामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती। तर महाडिस्कॉम म्हणजे महावितरणमध्ये ज्या सिनियर पोस्ट असतात इंजिनियर लेवलच्या, AE, DY, त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर AC, नंतर C वगैरे, नंतर डिरेक्टर्स वगैरे। तर त्यामध्ये एक्सपिरियन्स बेसवरच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टची जाहिरात आलेली आहे। तर त्यामध्ये ज्या ज्या पोस्ट आहे त्याबद्दल माहिती घेऊ। जी काही जाहिरात आहे ती साधारण बघा जूनमध्येच आलेली होती, परंतु फॉर्म सबमिशन सुरू झालेलं नव्हते। आता फॉर्म सबमिशन सध्या सुरू झालेले आहे। तर फॉर्म सबमिशनमध्ये बघा 29/11 ते 22/12 म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत हे फॉर्म सबमिशन सुरू राहणार आहे। त्यामध्ये काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बरेचसे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना काही अडचणी आहे एक्सपिरियन्समध्ये वगैरे। बघा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे AE नंतर DY नंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्या साधारण 94 पोस्ट इथे दिलेल्या आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशनच्या। ठीक आहे, कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार। त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह सिव्हिलच्या 5च पोस्ट इथे दिलेल्या आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन म्हणजे जिथे इलेक्ट्रिकल इथे अप्लाइड असतं किंवा इलिजिबल असतं, तर त्यामध्ये 69 पोस्ट इथे दिलेल्या आहे, एक्सपिरियन्स बेस पोस्टची पोस्ट आहे। त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या पोस्ट बघू शकता। त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याच्या फक्त 12 पोस्ट इथे दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर एक एक माहिती आपण थोडं माहिती घ्यायचा प्रयत्न करू। एज लिमिट बघा, एज लिमिट जे आउटसाईडचे आहे म्हणजे जे महाडिस्कॉम सोडून बाहेरचे एम्प्लॉईज आहे किंवा ज्यांना इथे फॉर्म भरू इच्छित असतात त्यांच्यासाठी एज लिमिट आहे 40 वर्षापर्यंत। हे आहे ओपनसाठी। अदर कॅटेगरीसाठी OBC वगैरे अदर कॅटेगरी असेल, SC ST असेल तर 5 वर्ष शिथिल म्हणजे 45 पडते। आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 35 वर्ष आहे आणि याच्यामध्ये अदर कॅटेगरी असेल तर ते 40 वर्ष जाते। ठीक आहे, आणि जर तुम्ही बघा इथे खाली बघा तुम्हाला अप्पर एज लिमिटमध्ये काही फरक दिसतो आहे, कॅटेगरी वाईज 5 वर्ष शिथिलता आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाडिस्कॉममध्ये जर तुम्ही एम्प्लॉई असाल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर असाल तर 57पर्यंत एज लिमिट आहे। कुठल्याही प्रकारचं असं इथे रिस्ट्रिक्शन नाही आहे, 57पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। ठीक आहे, बाकी अलग अलग तिथे दिलेलं आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला कुठे कुठे काय काय तिथे पडणार आहे पूर्ण। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक्सपिरियन्स। बऱ्याचशा ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना इथे अडचण येते आहे। बघा एक्सपिरियन्स जो दिलेला आहे इथे हा 27/6/2025पर्यंतचाच दिलेला आहे, म्हणजे याआधी तुमचं हे एक्सपिरियन्स इथे कंप्लीट असणं आवश्यक आहे। आपण ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि DY याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। ठीक आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला BE किंवा BTech कंप्लीट असणं आवश्यक आहे। याच्यामध्ये एक्सपिरियन्स किती लागतो ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी? 7 वर्ष, 7 इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स। पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजे BE झाल्यानंतर किंवा BTech झाल्यानंतर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागेल, त्याच्या आधीचा चालणार नाही। ठीक आहे, तुम्ही डिप्लोमा केलं असेल त्यानंतर तुम्ही BE करता तुमचा एक्सपिरियन्स असेल तो चालणार नाही, BE केल्यानंतरचा अनुभव पाहिजे। पोस्ट क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे। ठीक आहे, इन्क्लुडिंग 5 इयर्स इन द एरिया ऑफ पॉवर डिस्ट्रीब्युशन। 7 वर्षापैकी तुमचा 5 वर्षाचा कंपल्सरी पॉवर डिस्ट्रीब्युशनचा तो कुठलाही चालेल। महाडिस्कॉम असेल तर फारच चांगलं, किंवा बाकीचे जे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे लिमिटेड कंपनीज, बरं लिमिटेड असे छोट्या मोठ्या कंपनीज चालणार नाही। 5 वर्षाचा तुमचा डिस्ट्रीब्युशनचा अनुभव पाहिजे। लेवल ऑफ असिस्टंट इंजिनियर अबो AE लेवलचा पाहिजे, म्हणजे क्लास 2 लेवलचा पाहिजे अँड अबो। असं नाही की कुठल्याही टेक्निशियनचा अनुभव घेतला किंवा कुठला एखादा वेगळा अनुभव घेतला तो चालणार नाही। आउट ऑफ विच 1 इयर शुड बी इन द पोझिशन ऑफ DY म्हणजे 7 वर्षाचा अनुभव टोटल पाहिजे, त्यामध्ये 5 वर्ष कमीत कमी डिस्ट्रीब्युशनचा अनुभव पाहिजे ॲज अ AE म्हणून, आणि 1 इयर ॲटलिस्ट DYचा अनुभव पाहिजे। DY म्हणजे तुम्ही DY असल्याशिवाय इथे फॉर्म भरू शकत नाही। ऑर म्हटलेला आहे, ऑर अतिशय महत्त्वाचा आहे। ऑरमध्ये 7 इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर सेक्टर। ठीक आहे, 7 इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर सेक्टर ऑर, बरं हे ऑरमध्ये आहे बरं। पॉवर सेक्टर म्हणजे याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आलं, ट्रान्समिशन आलं आणि जनरेशन आलं, 3 पैकी कशातही चालेल तुमचा। आउट ऑफ विच 2 इयर्स एक्सपिरियन्स इन द पोझिशन ऑफ डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन डिस्ट्रीब्युशन इन पॉवर डिस्ट्रीब्युशन। ठीक आहे, बघा समजून घ्या, पहिल्या याच्यामध्ये काय 7 वर्ष एक्सपिरियन्स मागितलं आहे, त्यामधला 5 वर्ष डिस्ट्रीब्युशनचा AE लेवलचा किंवा त्याच्या अबोचा पाहिजे आणि 1 वर्ष DY लेवलचा डिस्ट्रीब्युशनचा। बरं इथं सगळं डिस्ट्रीब्युशन म्हटलं आहे। ऑरमध्ये 7 वर्ष तुमचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर सेक्टर म्हणजे हा कशातही असू शकतो, तुमचा जनरेशनमध्ये असू शकतो, बऱ्याचशा लोकांचा जनरेशनमध्ये असा अनुभव राहतो।
किंवा ट्रान्समिशन किंवा कुठलंही लिमिटेड कंपनी कुठलीही चालेल, पण ती रिकग्नाइज कंपनी पाहिजे आणि सेमी गव्हर्नमेंटसुद्धा चालेल, मॉईल वगैरे पण चालेल, नागपूरचं वगैरे. ठीक आहे. आउट ऑफ विच 2 years एक्सपिरियन्स इन, म्हणजे हा जो त्यांनी म्हटलेला आहे डिस्ट्रीब्युशनचा डिवाईसचा अनुभव, हा जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा झाला याचा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा. त्यानंतर बघा डी वायसाठी काय लागेल तुम्हाला, इथे परत त्यांनी डी दिलेलं आहे की तुमचं बी और बी टेक लागेल, 3 years पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन पॉवर डिस्ट्रीब्युशन ॲज अ ज्युनियर इंजिनियर अँड अबोव. तुमचा जेई म्हणून अनुभव कमीत कमी पाहिजे आहे, आणि पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं बीई झाल्यानंतरचा अनुभव हा पाहिजे. तुम्ही डिप्लोमा असेल, जेई लागले असाल आणि आता तुम्ही बी केलं असेल, परंतु तुम्ही जेई बेसवर बी केलं असेल तर तुमचे चालणार नाही. एई बेसवर म्हणजे बी झाल्यानंतर तुमचा एईचा अनुभव, तुमचा म्हणजे बी झाल्यानंतरचा अनुभव तुमचा जो आहे, तुमचा जेईचा अनुभवसुद्धा चालेल, परंतु तो बी झाल्यावरचा पाहिजे. म्हणजे इथे बघा भरपूर कन्फ्युजन आहे. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, तुमचं काही क्वेरी असेल तर आपण त्यावर वेगळं समजून सांगायचा प्रयत्न करू. अँड आउट ऑफ विच 1 year शुड बी ऑन द पोझिशन ऑफ असिस्टंट इंजिनियर. 1 वर्ष तुमचा कमीत कमी, म्हणजे जेईचा जरी अनुभव असेल तुमचा बी झाल्यावर, तरी 1 वर्ष कमीत कमी तुमचा, 3 पैकी 1 वर्ष तुमचा एईचा अनुभव पाहिजे. डिस्ट्रीब्युशनचा पॉवर डिस्ट्रीब्युशन म्हटलं आहे, आणि परत इथे तेच म्हटलेलं आहे. इथे अदर सेक्टरचं काहीही म्हटलेलं नाही आहे. इथे पॉवर डिस्ट्रीब्युशनचाच अनुभव मागितलेला आहे डीवायसाठी आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी. बघा इथे म्हटलेलं आहे तुमचा इथे म्हटलेलं आहे पॉवर सेक्टरचा म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे डिस्ट्रीब्युशनचं म्हटलेलं आहे, आणि इथे जे म्हटलेलं आहे तुमचं बाकीचं, इथे फक्त पॉवर डिस्ट्रीब्युशन म्हटलेलं आहे. पॉवर डिस्ट्रीब्युशन, इथे सुद्धा पॉवर डिस्ट्रीब्युशन हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे वेगळा अनुभव इथे चालणार नाही डीवायसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा डिप्लोमा अँड डिग्री शुड बी ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमचा डिप्लोमा असेल, डिग्री असेल, रिकग्नाइज युनिव्हर्सिटीचं पाहिजे, वेगळं कुठलं चालणार नाही. डिप्लोमा डिग्री केली आहे, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे, परंतु तुमचं इलेक्ट्रॉनिक वगैरे असेल ते कन्सिडर केल्या जाईल असं म्हटलेलं आहे. दे हॅव अपियर फॉर द रिटर्न एक्झामिनेशन ऑनलाईन. ते अपियर होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. सिलेबस म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं त्यांचं सिलेबस राहील एक्झामचं, त्यानुसार तुम्ही अपियर होऊ शकता. तुमचं इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा असेल, डिग्री असेल इलेक्ट्रॉनिकची, तरी चालेल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर AMI ज्यांचं झालेलं आहे, डिप्लोमा होल्डर इंजिनियर असतील आणि AMI झालेलं असेल, तर AMI झाल्यानंतर तर तुमचा सर्टिफिकेट तुमचं लागेल आणि तुमचा एक्सपिरियन्स लागेल. ठीक आहे, म्हणजे एक्सपिरियन्स आवश्यक आहे तुमच्या पोस्ट क्वालिफिकेशनचा. म्हणजे AMI इथं अलाउड आहे, लक्षात घ्या. डिप्लोमानंतर AMI केलं असेल तर चालेल. बघा सॅलरी बघा, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची सॅलरी बघा 81,850, म्हणजे ते टोटल जाते 1.5 लाखाच्या जवळपास. ठीक आहे, 1.5 लाखाच्या जवळपास तुमची सॅलरी जाते. आणि तुमचं इथे दिलं आहे 73,000 डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे सुद्धा तुमचं साधारण 140च्या जवळपास सॅलरी जाते. फिजिकल स्टँडर्ड किंवा फिजिकल एलिजिबिलिटी काय लागेल पूर्ण 4ही पोस्टसाठी दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन इथे दिलेलं आहे. यामध्ये बघा द कॅन्डिडेट विल हॅव टू अपिअर विथ ऑनलाईन टेस्ट. त्यानंतर ते इंटरव्ह्यू वगैरे घेतील आणि शॉर्टलिस्ट करतील. 1:3 मध्ये शॉर्टलिस्ट करतील ते. ठीक आहे, 1:3% किंवा रेशोमध्ये शॉर्टलिस्ट करतील. इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जी एक्झाम पॅटर्न आहे किंवा काय आहे ते बघा. टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं तुमचं सिलेबस राहणार एक्झाममध्ये, ते आहे 50 प्रश्न 110 मार्क. त्यानंतर तुमचे नॉन टेक्निकलमध्ये रिजनिंग राहणार आहे 40 प्रश्न 20 मार्क, 20 प्रश्न 10 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेज प्रश्न हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह सगळे राहणार 20 प्रश्न 10 मार्क. 130 प्रश्न 150 मार्क, आणि इथे 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा इथे वेळ दिलेला आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचे 1 मार्क तिथे जाणार आहे. ठीक आहे, इथे खाली दिलेलं आहे सगळं बघा. मित्रांनो या रिलेटेड आपली टेस्ट सिरीज आहे, आपला ॲप आहे इंजिनियर आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे, इंजिनियर अमोल प्ले स्टोरला जाऊन चेक करा. इथे तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे. टेस्ट सिरीजमध्ये आपण सगळे सब्जेक्ट वाईज टेस्ट घेतलेलं आहे. पॉवर सिस्टीम आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, तुमचं बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर मेजरमेंट आहे, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे. यावर आपली टेस्ट सिरीज आहे पूर्ण. ठीक आहे, तुम्ही इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड करून ठेवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे, प्ले स्टोरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला AEDYAची टेस्ट सिरीज मिळून जाईल. तुम्ही इथे चेक करू शकता. प्रॅक्टिस टेस्ट सिरीज आहे. फायनल पेपरचं तुमचं सगळं फील येईल. तुमचं 150 मार्काची पूर्ण टेस्ट आहे. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, आणि हा जो शेड्यूल दिलेला आहे मित्रांनो, हा जो शेड्यूल आहे हा आधीचा दिलेला आहे. आता बघा जुलै म्हटलं यांनी 2nd वीकमध्ये ओपनिंग होईल, तर ते आता डिसेंबरला झालेलं आहे. ठीक आहे,
आणि यांनी म्हटलेलं ऑनलाईन टेस्ट ऑगस्टमध्ये म्हटली होती, तर म्हणजे मला असं वाटतं की फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम होऊ शकते, 26मध्ये. ठीक आहे, त्यानुसार तयारीमध्ये राहा. पर्सनल इंटरव्ह्यू त्याच्यानंतर एक महिन्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू. तर पर्सनल इंटरव्ह्यू समजा मार्चमध्ये पकडतो. ठीक आहे, मार्चमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू होऊ शकतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त काही क्वेरीज असेल एक्सपिरियन्सबद्दल किंवा अनुभव कसा लागेल, काय लागेल, कुठला लागेल वगैरे, किंवा तुमचा आणखी कुठला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो पाहिजे. आणि मी उत्तर देईलच तुम्हाला. ठीक आहे, किंवा त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ एक्सपिरियन्स लेवलला. 22 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी पुढचे अपडेट्स आहे रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.